बापरे, आज तर घाट्यामध्ये डायरेक्ट वडापाव चॅलेंजेस लागले ना. जय शिवराय मित्रांनो, आज सकाळ सकाळ साबळेवाडी घाट्यामध्ये आलो होतो. झोप पण काही झाली नाही, घाट्यामध्ये आलो झोप पण उडून जाते म्हणायला. कसं आहे मग कॉलेजचं चॉकलेट बॉईस औषध एवढं सकाळ सकाळ आल्यामुळे गावाकडचं वातावरण बघायचं मस्त फ्रेश वाटते का नाही. आल्यावर बैल उतरून घेतली. कसं आहे आपला नाना फाकड्या नवरात्र उत्सवानिमित्त यात्रा भरली होती. इथे घाटाच्या जवळ देवीचे मंदिर होते. मग सोन्याशेठ बोलले चला आपण दर्शन घेऊन येऊ. मग दर्शन करण्यासाठी गेलो. डोंगरावरून कशी यात्रा भरली बघा कशी दिसते मित्रांनो. सोन्याशेठ बोलले मस्त वातावरण आहे रे भाऊ. म्हणलं हा रे खरंच मस्त वातावरण आहे. मग काय देवीकडे आलो. चला माझ्या दर्शन करून आलो. तर काय करायचं म्हणत बसलो घाटामध्ये थोड्या बाऱ्या बघत. आला आमचा टोकन. काय सुईडे बैल जरा तुम्हाला पण आपल्या बैलांची नाव पण सांगून टाकतो. ब्रह्मशेठ मागे लगे दहशती पक्षा, त्या मागे आपलं कांड नानन बोला शेठ आणि आपली शेवटी घेऊन होतो मागे. निघालो आम्ही सगळी संघटना बैल झुपायला. घाटामध्ये पारंपरिक वाद्याचा आवाज असतो. घाटाला शोभा नाही मित्रांनो काही म्हणा. मग आम्ही आलो बोला आणि नानाला शेवटी घालून घेतली. इकडे ब्रह्मा पक्ष पण सज्ज झाले होते. बैल पण आमचं कांडच फिरलं जरा थोडं. वासरांचा पहिलाच गाठ होता ना नानाचा बोलाचा, त्यामुळं मग काय खूप दिवसांनी झोपली होती त्यांना पण. आपलं चौकाट काय हाटलं नाही, मस्त वर गेलं. सकाळचं आलो होतो, सगळ्यांना भुका लागल्या होत्या. मग काय गेलो नाश्ता करायला. तर तात्याने मला दिलं ना चॅलेंज कोण किती वडापाव खाते. मग म्हंटल चला होऊन जाऊ दे बघूच. तात्याने हाणलं 2 वडापाव म्हणले बस मास झाला आता. मग काय वडापाव खाऊन निघालो. तर आपले विशाल शेठ बोलले आम्हाला पण घ्या की व्हिडिओ मध्ये. म्हटलं या की पुढे, आता कशाला मागे लागता माझ्या, या पुढे. आलो गाडीकडे तर म्हणलं आता चॅलेंजचे पैसे देऊन टाका तात्याला. तर तात्या बघा कसे पळून जाते. मग काय छान खेळीमेळीच्या वातावरणामध्ये भरली बैलांना. आलो घरी निघालो मित्रांनो. आलो घरी आपल्या काकी तर बैलांची नजर काढायला एकदम सज्ज होत्या. मग काय नजर काढली. मग काय काकी बोले निघा आता त्याच्या कामावर.